नवीन अध्याय तर चालू झाला, पण रोहिणी कुठे दिसा नाही. अख्ख्या शिरूर स्टँडवरती तिला शोधलं. त्याची इष्टी तर नसताना निघून गेली. आलीनंतर अशी पहिल्यांदा कोणातरी गोड लागली होती. ती एकदा तरी दिसावी असं राहून राहून मनाला वाटत होतं. रोहिणी कुठं आहे ग तू? काय करावं कळा नाही झालं. त्या इडीने बावडायला सांगितलं, मला का नाही सांगितलं? तिचा नंबर पण नाही. तिला कसा फोन करू? काय करावं डोकं चाला नाही राहू. लई टेन्शन आलंय. रोहिणी सगळं काही चुकीचं तर नाही ना वागलो? देवा काहीतरी मार्ग काढ राव. लई टेन्शन आलंय. जाऊ का यार? असं बी वाटोळं झालंय आणि तसं बी वाटोळं झालंय. जातोच. नाही नको. आईला शब्द दिलाय, त्या वाटेला आपण परत जायचं. अक्षय चल आपल्या घरी. ड्रायव्हर लोकांच्या आयुष्यामध्ये काय प्रेम नाही, पण ड्रायव्हर कधी थांबत नसतंय. लाली, ऋषाली, रोहिणी अशा अनेक मुली माझ्या आयुष्यात डोकवून गेल्या. ऋषालीसोबत तर ठरलेलं लग्न मोडलं आणि लालीसोबत जी अटॅचमेंट होती तशीच रोहिणीसोबत बी जुळल्यागत वाटत होती. पण ती असं अर्धवटच सोडून निघून गेली. तिचं माझ्यावरती प्रेम होतं हे कळल्यावरती मनाला लय भारी वाटलं. देवा का नेलंच मला तिच्यापासून लांब? कागद? हा कसला कागद आहे? चिठ्ठी? रोहिणी खरंच खूप मनापासून आकाश तुम्ही माझी काळजी घेतली. मला वाटलं होतं आकाश मी तुमच्या प्रेमात पडले, पण तसं काहीच नाही आहे. माझं प्रेम महेशवरती. तुमच्यापासून लांब गेल्यावरती वाटलं तुमची आठवण आहे, पण राहून राहून महेशचीच आठवण आली. देवा वाचलो रे. बरं झालं ही चिठ्ठी मिळाली. मनावरचं वजं हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं. दिलबरा खरंच तर माझंच चुकलं. थोड्या वेळेच्या भेटीला मी प्रेम समजून बसलो. लाली गेली, ऋषाली गेली, रोहिणी गेली, दारू बी सोडली. आता दिलबरा तू काय साथ सोडू नकोस. आलास का रे? काय झालं रे आज असं काय येऊन पडला? पप्पा कुठे आहेत ग? का रे बाबा आज कस काय आठवण आली तुला? तू एवढी टिकली लावती, मंगळसूत्र घालती, तुला माहित नाही का कुठे गेलेत? अरे बाबा माहित असलं असतं तर इतके दिवस लांब ठेवलं असतं का? घेऊन आले असते कधीच. अगं लय एक वाटतंय. अरे काय झालं का? ती पोरगी आलती ना आपल्या घरी, रोहिणी. अगं असं वाटत होते की ती लालीची जागा घेते का. अगं पण ती पण सोडून गेली. ते गाडीमध्ये चिठ्ठी ठेवली, त्यामुळे तरी कळलं ऋषालीचा निर्णय चुकला. कारण तिच्यावरती कधी प्रेमच नव्हतं ग. लाली गेली, ऋषाली गेली, आता रोहिणीवरती जीव आलता तर ती पण निघून गेली. माझ्या आयुष्यामध्ये प्रेमच नाही असं वाटतंय मला. तू ड्रायव्हर आहे, थांबायचं नाही, असं खचून जायचं नाही. जिला यायचं ती ना स्वतःहून तुझ्या आयुष्यात येईल. तू आपल्या कामावर लक्ष दे आणि खचून जाऊ नको. कळलं ना? मग काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित होईल. झोपलास काय? मग काळजी करू बाबा, होईल सगळं व्यवस्थित होईल. अहो काय बसले? घ्या ना आंघोळ करून पटकन. भाऊनी मळ्यात बोलावलंय. तुला काय बोलावले ग मळ्यात? कांदे भरायला बाय भेटतात का? तर आपल्याला बोलावलंय भाऊनी मळ्यात. काय आपल्याला भाऊ काय सटकलं का काय? मला नाही जमायचं, माझी कंबर दुखते का. शिरूरला बी काम मला. हा तुम्ही जा निघून, आणि मग मी भाऊला काय सांगू? नाहीतरी ना 2-4 बाया बघा ओळखीच्या वावरात कामाला.
येडी झाली काय तू? हा, तुला माहिती ना मला बायका नाही जमत ते. बायकांचा मा काय लांब लांबपर्यंत संबंध तरी आहे. हा, मी नसतो कुठल्या बायका बोलवत. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी बोलवतो. हा, आलं तर आलं, आहे का ना? बनवलं ते दे, आहे का? हा देते ना. घरी कोण नाही का गं? नाही का हो? म्हणजे आपण दोघंच आहे का? हा मग ते टावेल ते ये घेऊन. हा देते ना. वेळ नाही काळ नाही, डोक्यात आपलं नुसतं तेच. तिथं टावेले घ्या का. ते कुठं भाव टाकले ना मोकरा? हा, कसं ये? अरे पिक्चर मध्ये करत नाही का? ये. राहू दे तुमचा पिक्चर. जरा जमिनीवर या, जमिनीवर. कसं? ह्यांच्या अंगात लय मस्ती. हॅलो. हा मावशी, मला या एसटी वाल्याने लय पुढे सोडले अगं. मीनाक्षी, हा, आणि वरतून मलाच बोलतय ते. कुठं आहेस ग? कुठं? जवळ काहीतरी गाव आहे. अगं तू लय पुढे गेलीस मग. हा, आणि तुझे काका पण नाहीत, आता दुकानात गेलेत. पल्लू पण कॉलेजला गेले. अगं मावशी, किती वेळची चालते बरं मी इथं. पाठव ना कोणाला तरी. आता काय करायचं? बरं थांब, 5 मिनिटात मी तुला फोन करते. ठीक आहे, चालते मग. ठेवते फोन. एक पाण्याची बॉटल दे. अरे एक पाण्याची बॉटल दे ना फक्त. टपरीवाला आहे ना तू, एक पाण्याची बॉटल मागितली ना तुला. ए बाई, अरे जा ना घेते प्रयत्न, मला काय मागते? अरे इथं उन्हाचा माणूस ताणलेला असून तू कशाला भाव खातो रे एवढा? दे ना चुपचाप ए पाण्याची बाबा बॉटल. पिंट आहे, हे कस्टमर बघ डोकं खायला लागले, पबजी बी खेळू द्याय नाही मला. ए जा बाई, पाण्याची बाटली घेता याकडनं. हा, तुमची टपरी नाहीये का ही? अरे नाही बाबा, माझी नाही, मी गेम घेत बसलोय पबजी. अच्छा, एक पाण्याची बॉटल द्या. हा हॅलो. हॅलो. हा बोल ना. काय ग, पल्लूची गाडी पण गॅरेजला गेली, काका पण नाहीत घरात. बघ की तुला तिथं काय होतंय का ऍडजस्ट करायला. बघ कुणाला तरी विचारून ये घरी. आता मग आता तिथं शेजारी कोण आहे का तुझ्या? हा आहे, 1 मिनिट. माझ्या मावशीची बोलता का? माझ्या तुला आउटच करायचंय मला शेवटी. हॅलो. हा, कोण बोलताय? अहो मी बोलतोय, जाधवांचा भावड्या. जाऊया गावातला. हा हा हा, जाधवांचा भावड्या होय. अरे मी चौधरी मावशी बोलत्या. चौधरी? अहो ते आप्पा का? होय 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 होय. हा अहो चौधरी मावशी तुम्हीच होय? हा हा. अरे काय नाही, ती आपली एक पोरगी आले तिथं मीनाक्षी, तिला तेवढं घरला आणून सोड की. कोणी पाहुणे आले काय? होय होय होय. बर बर सोडतो की. ऐका आता घरातला जितकी मावशी तुम्ही तो दे बघू तिला फोन. चालते. तर बोल काय म्हणतात बघ. हा बोल ग मावशी. हा अगं मीनाक्षी बाळा, आपल्या ओळखीचाच पोरगा आहे तो, ये त्याच्या बरोबर घरला. हा नक्की? होय अगं, नको घाबरू, ये बिंदास ये घरी त्याच्या बरोबर. हा हा चालते. सोडता ना मला तुम्ही? चला, शेवटी आमचा डाव बंद करायचा आहे ना तुम्हाला. तुझे पैसे घे. दुकानात थांबत जरा बाबा, हे असलं कुठं बी येतात. अगं जानू तुझा माझ्यावर जीव हाय, अनरस प्यायला ये म्हणलं माय, अनरस प्यायला ये म्हणलं. दीपिका काय का? हे काय? बाईचा फोटो आहे काय? मला पण माहिती बाईचा फोटो आहे, मग तुमच्या पाकिटात कसं काय आला तो? मला नाही माहिती बाबा, कोणा ठेवला? कसं काय तुम्हाला माहिती नाही? पॅन्ट तुमची, पाकिट तुमचा, तुम्हाला माहित नाही फोटो कोणाचा आहे? मला काय माहिती कोणाचा फोटो आहे बाई? तर मला नाही माहिती बाबा. मला सांगू फोटो कोणाचा सांगा पहिलं मला. अगं मला नाही माहिती दीपे. खोटं बोलू नका, खरं खरं सांगा फोटो कोणाचा आहे. नाही मला खरंच माहिती. उगा माय हे नको करू, मला आंघोळ करू दे. उगा डोक्याचा बोगा करू नको माय. मला हाय माहिती तुम्ही किती खरं बोलता ती. अगं मी काय खोटं बोलतोय सांग. जा मला आंघोळ करू दे, जा. मला हाय ना माहिती तुम्हाला किती खरं बोलायची सवय आहे ती. जा, तुला काय समजायचं समज, जा. उगा डोकं काय. मला सांगा फोटो कोणाचा आहे.
अगं दीपे नाही मला माहिती. मी काय खोटं बोलू? काय असतं तर मग तुला सांगितलं नसतं का? मला बाकीचं काय माहित नाही. मला आत्ताच्या आता सांगा ह्यो फोटो कोणाचा आहे? आता मग ना डोकं खाऊ नको माझं. मला आहे ना आधीच एक तर अंग जाम आहे. उघड डोकं नको. जा जा खरं बोल होईल ना तुमचं जॅम. जा काय करायचं आमचं. मागाबद्दल सॉरी बरं का. नाही मला माहितच नव्हतं की तुम्ही टपरीवाले नाही ते. तसं पण लय ऊन होतं ना म्हणून मला पाणी प्यायचं होतं. मग रागाच्या परत तुम्हालाच काय ते बोलले ते तुम्हालाच बोलले. नाही काय विषय नाही. होत असतं तसं काय हरकत नाही. नाही तुम्हाला राग नाही आला ना त्या गोष्टीचा? नाही हो, तुम्हाला वाटतं का तर माझं तोंड बघून विचार करा मला राग येईल का? नाही तसं नाही. नाही मग बरं झालं तुम्ही मला भेटला ते. नाहीतर त्या बसवाल्याने मला लय पुढे सोडलं होतं माहितीये का? अहो नशिबाने मी तुम्हाला भेटलो का आवाज दुसरं कोणी भेटलं नाही. नाहीतर तुम्हाला तर बसवाल्यापेक्षा डबल लांब सोडलं असतं. नाही तसं तुमचं नाव काय? अहो माझं नाव भावड्या. आवड्या? हा चांगलं नाव आहे. विचारलं तर चालेल ना तुम्हाला काही? अहो विचारा की बिनधास्त बोला, कसलं टेन्शन नका घेऊ बघा. हा ठीक आहे. मग काय करता तुम्ही गावात? अहो मी सेकंड इयरला आहे आणि ती फार्मसी करतो. अच्छा फार्मसी करताय का? म्हणजे हा. तुम्हाला शेतीबद्दल खूप काही माहित असेल. अहो लय आवड आहे मला शेतीची. हा तुम्हाला एक खरं सांगू का? हा सांगा. अहो तुम्ही असं फर्स्ट टाइम बोलताय ना म्हणजे माझ्यासोबत कधी कुठली पोरगी बोलली नाही. माझं तोंड तर आहे का बघा तसं नाही का पोरगी बोला असं. तुम्ही बोलला तर मला लय भारी वाटायला लागले हो. आईला ही कोण आहे? चौधरांनी काही नवीन पोरगी आणली काय का आम्हाला? ड्रायव्हर साहेब हे काय नवीन आता? नाही आख्या हे आपलं क्षेत्र नाही. चला आप्पा कुठे गेलेत? अहो सांगा कुठे गेलेत आप्पा? दमदीर निघत नाही का? अहो तसं नाही, दुपारच्या नगरचं भाडं होतं त्यामुळे म्हटलं आप्पाचं भाडं लवकर मारून जावं तेच सांगायला आलतो. माणूस वजन काट्यावर काम करते, वजन करते, वजनात जर घोळ झाला तर नुकसान भरपाई कोण देणार आहे? म्हणून जरा थांब बोललो. अहो आप्पाला सांगणं पण गरजेचं आहे ना. आणि माझी दुसरी ट्रिप कॅन्सल झाल्यावरती माझं पण नुकसानच आहे की. हे बघ तुझ्याशी ना हुज्जत घालायला मला वेळ नाहीये. आधीच ना तू माझं लय डोकं खराब केलेस. तर कामात मला ना एक काम करताना एकच काम लागतं आणि तुला एवढंच उशीर होतोय तर आपणना कॉल करायचं ना, पप्पांना कॉल करून बोलवायचं ना. त्यांचा फोन लागला असता तर मी कशाला इथं आलो असतो. आणि बर म्हणजे आप म्हणजे मुलगी होय तुम्ही, त्यामुळेच एवढा मार्ग त्वरा चाललाय. ए जास्त बोलायचं नाही कळलं ना? अगोदरच तुम्हाला आज डिस्टर्ब केलंय आणि परत वर तोड करून मलाच बोलतोय का? आणि आम्ही नोकर मालकामध्ये फरक करत नाही. बस तिकडं येते ना आप्पा थोड्या वेळात. बर येतो मी चहा पिऊन. आता आले तर ठीक, नाहीतर तेवढा निरोप द्या. आणि एक बोलू काय राग नका मानू. ते 100 ग्रॅम लिहिले, 100 किलोग्रॅम लिहायचं. म्हणजे माझं नजर गेली म्हणून सांगितलं. मग आपलं नुकसान नको व्हायला ना. अरे चला ना, किती वेळ झाला? 2च पोते वजन केलं. या लवकर लवकर. साखर टाकायची मस्त चपाती आणि क्रीम रोल काय भारी लागतो दीपे. आहे का नाही दीपे? आता अजून राग याला का नाही तुझा? हा अगं मला नाही माहिती फोटो कोणाचा आहे. तुम्ही ना गप्प बसा, काहीच बोलू नका. मला चांगलं माहिती आहे तुम्ही 2.5 वर्ष ना काही कांड केलीत ते. काय कांड केले का? हा आणि मी म्हणलो का तसं? तू सुद्धा गेलती ना 2.5 वर्ष सोडून मला. मग मी असा संशय घेतला का? अगं एक तर एवढ्या दिवसाने आपण एकत्र आलो आणि तू असा संशय घेणार आहे का? बरं ठीक आहे, मला माहित असतं ना तर मी नक्की तुला सांगितलंस. पण मला माहितीच नाही ना कोणाचा फोटो आहे, मग कसं सांगितलं? थोडं समजून घे. तुम्हाला खरंच नाही माहिती तो फोटो कोणाचा आहे? अगं नाही ग बाया. बरं मला सांग, जर मला काय करायचं असतं तर मी 2.5 वर्ष वाट बघितली असतं. सांग बरं, तू गेली होती तेव्हा मी दुसरी नसते आणली का? विचार कर बरं जरा. हा नका सांग मला, काय माझ्या नका बोलू तुम्ही. हा असं ना, असं रुसाई क्रीम रोल खायचं का? मला नाही खायचं. हाच बरं, असं रुसायचं ना. अगं हाच बरं. अगं हा असं जरा हे दोघं खाऊ. नको मला नाही खायचं, तुम्हीच खा. अगं का गं? हा मला नाही खायचं, नको. बरं हे काम कर, हे बांधून ठेव. मी हे करतो हा. जाताना. ते बायका का काय आहे ना ते बघतो. चालेल. हा बाबूला सांगून ठेव, डबा भरून ठेवा. हा ठेव. जाऊ का मी? हा
बरं मावशी हा चला येऊ का? काय रे भावड्या, बस की. हो जातो की आता. आणि काय चाललंय तुझं? आपलं का आता ते शेती वगैरे घर तर आहे बर आणि शिक्षण चालू आहे. बर, घरातले कसे आहेत आणि सगळे? घरचे पण मस्त मजे. आहेत ना चांगले? तुमचं कसं चाललंय? हाय हाय व्यवस्थित आहे. मावशी हा तुला माहिती काय झालं काय का? टपरीवर मी यांनाच टपरीवाला समजलं. अहो काय सांगू मावशी तुम्हाला, मला काय काय म्हणले ते. अहो नाही ग, इतकं ऊन होतं तिथं पाणी प्यायला कुठे जागा नव्हती. बर मग हेच दिसले त्या टपरी समोर हे समजते. काय ग मीनाक्षी? सॉरी या नाही, मगाशी मी काही जाणून बुजून नाही केलं, ते चुकून झालं. आहे का? तर परत तेच काय? अरे म्हणून दे की. बर आता थांब, आता जेवणच करून जा मग. जेवण? हा हो नको नको मावशी. काय रे? एक तर तुमच्या हट्टापाय मी एवढूनच पण चहा पिलोय. बर बरं मावशी चल येऊ का आता? बर बर आणि तो टपरीवाला मी नव्हतो बरं का. अहो तसं नव्हतं मला बोलायचं, चुकून झालं ते. बरं, चला मावशी निघू का मावशी? हा यशस्वी. चला. मावशी हा आता त्यांनी मला घरी सोडली की नाही, होय होय मग थँक्यू तरी बोलून येते. बर बर जा ये जा. अरे कसं ऊन आहे. ऊन मोठं. ऐका ना, माफ केलं ना मला तुम्ही? हो हो. अहो सारखे सारखे नका माफी मागू, मला कसं तर होतं ते. सीट लय गरम आहे ना? हा ना, आता एवढं ऊन मानल्यावरती बघा ना, हात बी लागू द्यायला गेले ते. मग जेवण गेले असते ना. हा? आता ह्या टायमिंगला? हा आता कुठं भूक लागते ह्या टायमिंगला? बघू येईन परत. मग इकडे कधी होईल परत येणं? नाही हो, ह्या साईडला मग आता काही येणं वगैरे होत नसतं जास्त कधी. मग नंबर मिळेल का मला? मोबाईल नंबर माझा कशाला? काय नाही, असं सहज हवा होता फक्त नंबर. नाही नाही नको नको. अहो आता बी मी लय कामामध्ये असतो, आता तुम्ही फोन उचलला नाही म्हणजे तुम्ही म्हणता तुला आडमुठ आहे. नको नको नंबर. ठीक आहे चालतंय. इथं जग ठेवा मग तिकडे. हा काय आत्ता नाही भेटलं तर लगेच रडायचं का? आणि शायनिंग ते किती मारते, नंबरच तर मागितला होता, काय फरक पडत होता द्यायला? पप्पा तो ड्रायव्हर जरा मला उद्धटच वाटला, बोलायचं कळत नाही हो त्याला. कोण ग? अहो तो नाही का आपल्याकडे येतो, आकाश का काय नाव आहे त्याचं? आपलं आकाश. ड्रायव्हर लोकांची बाकी थोडं असते, थोडं आपण समजून घ्यायचं. तो पोरा आकाश तसा पोरगा चांगला मेहनती पोरगा आहे तो. पण जरा उद्धटच वाटला पप्पा मला. आणि तुम्हाला माहितीये का, नजर तर इतकी बारीक आहे ना पप्पा त्याची, माझ्या वजनातली चूक लगेच पकडून काढली. आप्पा बोल की. आपली ट्रिप नंतर मारू, मी येतो नगरला जाऊन. अरे डायरेक्ट जायचं ना, काय अडचण नाही, फोन करून सांगायचं नंतर मला तू. असं कसं बरं, तुम्हाला शब्द दिलता आणि तुमच्या परवानगीशिवाय कसं जाईन बरं मी? अरे 2 रुपये तुला जास्त मिळतात ना. आप्पा शब्दांची किंमत पैशापेक्षा जास्त आहे ना. ते आहे. आणि सॉरी बरं का, तुम्हाला मागे डिस्टर्ब केलं आणि चिडलं पण होतं, पण मला लई गाय होती, खरंच सॉरी. बरं आप्पा येतो मी. बरं ऐक ना, ते आपल्या कार ह्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये 2-4 काडबाकुट्याच्या मशीन आपल्या थोड्या आपल्या बंगल्यावर टाकायच्या. चालतंय चालतंय. जाताना परत ये. हा उशीर झाला, येतो. बघ, जगात अशी लोक आहेत म्हणून दुनिया चालली. बघ सॉरी म्हटलं की नाही तो. वहिनी काय बोलत भाऊ? राहिलं भाऊ म्हणले का? वावरात येता का कांदा काढाय? नाही नाही लय काम आहे. अहो चला की. नाही नाही अहो कुठल्या बायका भेटा ना, तुम्ही तरी चला. नाही जमायचं. वहिनी नाराज केलं बरं का तुम्ही. पावशे कांदा काढा येते का? नाही नाही मी नाही मला लय ऊन झालंय, जा तिकडे आयला मग कायला वराडती कायला का? आयला काय म्हातारी लय तापली बुवा. हो कांदा काढाय चालले काय? काय रोज देतात? 400 रुपये.
400 हा 50 जास्त करू. माहिती आहे, चला. नका नाही तर मला काय बा मला किती हा बघा तरी वाटलं तर मग हा नाही ना जमायचं चला की हा नका ना हे पाहुणे आपल्या तायडी साठी नाही का बोललो होतो तुम्हाला ते हे आमचे चुलते नमस्ते. आई बाबा नंतर हेच बघतात आमचं दोघांचं. काय काम कुठे बँकेत आहे मी. बँकेत आहे का बरं पोरगी तुम्हाला पसंत आहे ना आहे आता नाही कोण म्हणताय हो. हा मग बरं आहे. ते त्यांचं पहिलं झालं होतं लग्न पण झालंय त्यांचं डिवोर्स वगैरे झालाय. त्यांनी सांगितलं आपल्याला ते आधीच क्लिअर केलंय. नाही नाही क्लिअर केलं मी बरोबर आणि कसं आहे त्यांनी आधीच ते हा माहिती असणं गरजेचं ना. नाहीतर परत नको. माहिती पाहिजे ना नाही तर आम्ही म्हणणार तुम्ही क्या सांगाला का आपला त्यांनी सांगितलं होतं. नाही नाही नाहीतर परत बोलायला नको. नाही. त्या हा काळजी करू नका पोरगा होईल माझ्या ओळखीचा आहे बरं पोरग चांगलं तुमच्या मनावाद दिली पोरगी पोरगा चांगला आहे आईला बायका भेटा ना चला या त्या का पोरगी हा दिली बरं या काय माझी हा? काय गावात आलं आणि मला फोन बी नाही केला पटात का तुम्हाला पटात अहो म्हटलं जुनं सगळं सोडून दिलंय म्हणून मग तुम्हाला फोन केला नाही. म्हणजे तुम्ही मला त्यांच्या घरात का हा? अहो, काय अहो, तसं नाही पण काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही यायचे नाही कसली बैठक आहे आता आता काय हो आमच्या बहिणीसाठी स्थळ चालले त्यांचं. असे लग्न करायला लागले काय हा आणि बघा ना गावाची नातं जुडलंय गाव परत मला इथंच घेऊन आले. आणि मग लालिताई मनीषा ते घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतला ते तुम्हाला माहिती आहे ना मागचं कसं होतं त्याच्यामुळे मग मी सगळं सोडून दिलं घेतला मग घटस्फोट. एवढं सगळं झालं काहीच फोन नाही राव हा? आणि हे कोण पप्पा आहे का नाही 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 मग आणि समजा तुमचं काय झालं हा? तर मग माझ्याकडे आहे 2-3 मिनिटं आजी बघतो मी नाही 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 आमचं जमल्यासारखं. मला वाटतंय आता काही बघायची गरज नाही झाल्यातच जमायला. लग्नाचं आहे काही होऊ शकतं ना तर मग जर काय झालं तर मग कसं म्हणते हो तसं काही नाही आता झाल्यासारखंच फिक्स झालं आणि जमल्यासारखेच आहे ना झालं काय तर म्हणतो हो नाही 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 बरोबर चालतंय तरी बी मला फोन करा काय वाटलं तर हा हा कर आहे का नाही येऊ का चालेल हा? चला आपल्या भावासारखंच आहे. ते मशीन लोड झाल्या का हा केलं तुमच्या माणसांनी केलं. बरं ते तू गाडी घाल तुझ्या पप्पा ते उद्या देतो बोलले का बरं गाडीचं काम वाढले बोलले गाडी आज नाही बरं ऐक भेटणार. आकाश चाललाय टेम्पोत तर जा तू टेम्पो मध्ये हा टेम्पोत पप्पा मी टेम्पोत नाही जाणार आहेत मी तुमच्यासोबत घरी येते जा म्हणलं मी तुला तर जा. पप्पा नको टेम्पोत नको मी टेम्पोत नाही जात. बरं आकाश मला लय काम आहे तर तिला बरोबर घेऊन जातो आणि तिला तेवढी घरी जा. अवकाशाला त्याला एवढं नाही माझ्या जातो की मी. अरे ऐक जरा मला रात्र होणार आहे परत जायचं तिला सोडायचं आणि यायचं डबल कुटाणा होईल माझा तर तिला तेवढं घेऊन जातो हा पप्पा पण मी टेम्पोत मी घेते ना तुमच्या मला काम आहेत भरपूर मला 4 ठिकाणी जायचं अजून पण पप्पा टेम्पोत मी जा म्हटलं ना स्वप्नीला आहे बघायला मी चाललोय हा? जा तू जा जा त्याबरोबर. हॅलो हा ते मला काय झालं टेम्पो मध्ये कधी बसले नाही वाटतं. तसं काही नाही नाही चेहऱ्यावर लई जाव वाढली आणि वाटतं. असं पहिल्यांदाच बसलीये पण अवघडले बिवघडले काय नाही तुम्हाला फोर व्हीलर मध्ये एसी मध्ये बसायची सवय. तुम्हाला मी काय नाजूक साजूक पोरगी वाटली की काय मी पण गावाखेड्यातच वाटलीये आणि 2 व्हीलर वरून ये जा करते मी कॉलेजला आणि मोकळ्या हवेची सर आहे का दुसरी कशाला. तेवढं खरं आहे बरं. पण पप्पांनी मला तुमच्यासोबत कसं काय पाठवलं असं ते कोणासोबत पाठवत नाही मला. मी काय चेहऱ्याने काय कोणता मिनिट दिसतोय काय तसं नाही पण ड्रायव्हर लोकांची इमेज कशी आहे माहितीये ना तुम्हाला. कसं आहे
गावावर किडे पण रगडले जातात आणि काही लोकांमुळे ड्रायव्हरचा मत वाईट धरत नसते ना. आणि तुमच्या पप्पांबद्दल जर बोलत असताना तर आमचे लय जुनी ओळख आहे, जुने कस्टमर आहेत माझे आणि त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि मी कामाशी काम ठेवतो तेच त्यांना आवड म्हणून तर माझ्यासोबत पाठवलं ना तुम्हाला. ते मागच्या मशीनवर लक्ष ठेवायला पाठवले तुमच्यासोबत. माणसाला जर चान्स मिळाला ना तो प्रत्येक मुलीच्या हसण्याकडे बघत राहील. एखाद्या मुलीला आनंदी बघणं याच्यासारखं सुख नाही. आकाशराव युटर्न घ्या, या रस्त्यावरती आपली गाडी नेहमी पंक्चर होत असते. दिलबरा मान्य आहे शेजारच्या सीटावरती स्पेशल माणसं बसतात पण इथं नको. सॉरी बरं का, जरा चेष्टाच केली मी तुमची. राग नाही आला ना? नाही स्पंज भारी होता. तिथे पुढे गव्हाणवाडी फाट्यावरती थांबवायचं जरा, थंड घेऊ काहीतरी, कसा कोरडा पडलाय जरा. बरं चालतंय. काय झालं तुला? हे बघा कोण आहे? यांच्या पॅकेट सापडलाय मला. विचारायची मावशी पण उरशाली आपण आठवड्याने केलं ते विषयाली आता हळद झाली ती. हा मग ती तर नव्हती त्या हळदीला. आता तुम्ही बाय माणसं आहेत, मला कसं डोकून जमेल का? ती तुम्हाला माहिती आली का नाही आली ती. ते काय का असेल पण यांची पॅन्ट कसं काय आला ती फोटो. अगं जर सापडला असला का विषयाने दिला असं नाही जो काय ते ठेवायला तेवढं संशय घेत असतात होय. असं कसं काय कोणाला फोटो देईन तसं मी संत्याला विचारतो काय असेल ते, पण तू अशी काय येडवणी करते? आता चालेल परत लगेच असं संशय घ्यायचा. संशय काही घेत नको जाऊ. हा मग तुमचं लग्न तर झालंच असेल ना? नाही हो, एवढ्या लवकर कुठं होय. लग्न नाही मग एखादी गर्लफ्रेंड तर नक्कीच असेल. नाही तसं काय नाही. तसं काही नाही का मला सांगायचं नाही. होतं प्रेम, लाली नाव होतं. लाली म्हणजे टोपण नाव लाली होतं, मनीषा नाव होतं तिचं. होती म्हणजे आता नाहीये. लय प्रेम करायचो मी त्याच्यावरती आणि ती पण माझ्यावरती लय प्रेम करायची. ड्रायव्हर असल्यामुळे त्याच्या बापाने दुसऱ्या पोरासोबत लग्न लावून दिलं. तिच्या पण मनामध्ये काय होतं काय माहीत नाही, म्हणून तर ती सोडून गेली ना. आणि घरच्यांनी पण बघितली होती पोरगी, पण साखरपुडा झाला होता. रुचाली नाव होतं तिचं, पण माझ्याच मनामध्ये नव्हतं. म्हणलं माझ्यामुळे बाबा दुसऱ्या पोरीचं वाटोळं व्हायला नको, म्हणून मीच माघारी घेतली. ड्रायव्हर लोकांची इमेज एवढी खराब असते का? ड्रायव्हर मुळे बरबाद झालो आणि ड्रायव्हिंग मुळेच जगतोय. माझं सोडा, तुम्हाला असं की बॉयफ्रेंड एवढं कॉलेजला जातं मानल्यावरती. नाही हो, तसं काय नाहीये अजून तर. तसं काय नाहीये, पण तुम्ही जसं लालेवरती जीवापड प्रेम केलं ना, तसं जर कोणी जीवापड प्रेम करणारा भेटला ना तर विचार करेन नक्कीच. हिला घेणं देण्याचे काम लावल्यात. उग का श्याम्या, अय श्याम्या हो. हा संजय भाऊ बोल की. अरे कुठे गेला होता? अरे ते पोरगी बघायला गेलो होतो. पोरगी बघा? हा. आईला काय लग्नाचा सीझनच आहे का काय? जे उठतंय ते लग्न करायला लागले राव. अरे संत्या भाऊ, शेतकऱ्याला कुठं पोरी भेटत असतात काय? आणि नात्यातली म्हणून जमून जाते. नात्यातली बघितली काय? हा बरं बरं ते जाऊ दे. तुझं काय चाललंय? माझं? अरे मला त्या आकाशला त्रास देण्याशिवाय दुसरं काही काम आहे का? तुला काय आकाशची प्रगती बघत नाही का रे? ते आत्ता आलेली पोरगी कोणती? ती रोहिणी. ती त्याला नक्की सापडणार. येळ आले बघू श्याम्या काय इरजण टाकायचं ते. बरं आयला ते सकाळ सकाळ त्या बायकोनी काय काम लावून दिलंय मला. वावरात पुढल्या बाय काय रे कांदा काढायला. कोण तुम्हाला विचारतो काय? अरे आम्ही रात्रीचे कांदे लावलेत आणि माझ्या आईने तर कितीतरी जणांना बोलून ठेवले, पण काय माणसं काय भेटाना. म्हणजे तू बी टांग दिली का आता? हा, एक तर त्या भाऊनीन बायकोने लावलं काम माझ्या मागे. मला बोलावतात राव शेतात काम कराय. हा, आता ह्या म्हाताऱ्या माणसाला होणार आहे का शेतात काम? तू आणि म्हातारा, हा तुला तर पोरी आणि बायका ते दिसले. तू म्हातारा कुठं जात रे? आईला श्याम्या. हा जा आणि बघ कुठली बाई भेटली तर बघ बाबा वावरात. हा फोन कर मला. आहे का ना? बरोबर.
सांगतो तुला संध्याकाळी. संध्याकाळी सांग रात्रीचं करायला काम. श्याम आकाश बोल की रे आकाश. आलतो म्हणलं घरापाशी आणि तुमच्या मुलीला पण सोडलंय घरी. बर 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 बर. बरं त्या मशीन कुठं उतरून ठेवायच्यात? इथं कोण पोरं बी दिसा नाहीत. ती नाही आली होय काय म्हणे? नाही ना अजून. बर बरं एक काम करतो, टेम्पो लावतो इथंच आणि येतो उद्या सकाळी टेम्पो घ्यायला. ट्रिप बीप नाही का तुला काय? आता नगरची ट्रिप होती तेवढी मारून आलोय की. तुला घरी जायला का आहे का नाही? मित्राला फोन लावतो, येईन मला घ्यायला तो. हा नीट जा नीट जा. हो मम्मी हे आकाश. आकाश ही माझी भावच बहीण मीनाक्षी. बर बर. मम्मी आकाश ना आपल्या गोडाऊनला यांचा टेम्पो असतो कामासाठी. बर बर. अगं तुला माहितीये का आज माझ्या हातून लय मोठी बिल मध्ये चूक झाली असती. हा पण यांनी मला ते दुरुस्त करून दिली. लय मोठं नुकसान झालं असतं आता आपलं, पण ह्याच्यामुळे वाचलं फक्त. बर मी ऐकले अगं तुझ्या पप्पांकडनं आकाशचं नाव. तूच ना आकाश? बरं मी मित्राला फोन करून येतो. टेम्पो इथंच लावणार आहे. बर आपणला फोन करून सांगितलंय माणसं लावून तेवढ्या मशीन उतरून घ्या. सकाळी जाईन टेम्पो घेऊन. मग अरे थांब की बाळा, मग मित्र येईपर्यंत काहीतरी खाऊन जा. मग थोडस खाऊन जा ना. नाही खरंच नको, येतो मित्राला फोन लावा. बरं हे चांगलं कर. दिसतंय की त्याच्या काय नाही न्यायला काय भानगडी काय सांगते मला काय कळत नाही भाऊ. त्यांना तर लय काळजी कामाची. ओळखलं काय आला का देव पावला भाऊ. अरे कुठं पद्धत असते का? अरे काय पावटपणा करतो राव तू. भाऊ नाही मी येतच होतो, जरा उशीर झाला मला. अरे काय झक मारतो तू. अहो नाही भाऊ माणसंच भेटा. मी बायका हिने सांगितलं निरोप मला, मी दिवसभर बायका शोधतो कुठं मिळाला. 50 माणसं आहेत. नाही भाऊ कोणीच येणार. सर तोकडीत बसलेले आहेत तुला माणसं भेटा ना. नाही नाही लाज वाटायला पाहिजे तुला. आता चाललाय बोंबलं सुटायला मला आणि उराकला का म्हणतो. म्हणजे काय झालं काय सुट्टी? मग जसं काय तुम्हाला लय काळजी. बघा कसं बोलत. ते फोटोची काय भानगड आहे? कुठल्या फोटोची? कोणता फोटो आहे? कसला फोटो काय? तिने मला फोटो दाखवलाय तुझ्या खिशात सापडला म्हणते पाकिटात. म्हणजे एवढं समजून पण तू तेच केलं का? हाव भाऊ काय बी मला तर माहित बी नाही ते पाकिटात आला कस काय? खरंच माहित नाही मी काय काय खोटं बोलू. अरे तुमचं चाललं काही नाही आजपर्यंत इंटरनेट काय करा ना जरा. आज एवढं वर्ष तुम्ही आली नाही घाल्या जरा जरा व्यवस्थित बघ ना जरा. झालं का समाधान तुझं? हा तुला एवढं समजून सांगून ती तेच करायची का? जरा व्यवस्थित प्रपंच करा जरा. काय आमच्या डोक्यात ताप देतो तुम्ही? हाय भाऊ मी कशाला खोटं बोलू. हा आणि तुम्हाला एवढं जर वाटत असेल ना दीपे तुला परत जायचं असेल जाऊ दे तिला. मग परत मागची पुढे घ्यायची का तुला? हा तुम्ही मलाच बोलत आहे. अहो काय चूक असते तर मी असं केलाच. कसं काय पाकिटात फोटो आला? खरंच माहित नाही. माझं चुकलं माझं. बघा चला आता मी हुशार झालाय. दे इकडे चला. आपलं जाता अरे पण काय अरे तू गाव सकाळी गावात गेला अजून ये ना. माणसं भेटा ना तुला. कोणी माणसं पडले गावात सगळे टोकावडीच ना. मीनाक्षी माझा मोबाईल नंबर का मागत होती आणि तिला मोबाईल नंबर न देऊन चूक तर नाही ना केली मी. नाही नको त्या प्रेमाच्या भानगडीतच नको पाडायला. पोरगी खरंच सुंदर आहे आणि किती चांगला स्वभावाची आहे, पण आकाश जसं झालं तसं आपलं नको व्हायला. हॅलो बावड्या कुठे रे? अक्षय बोल की. मला यायला ना. कुठं रे? तुला लोकेशन टाकतो इथं कोकडी मध्ये. अरे कोकडी वय हा अर्ध वय तरी किती? ये लवकर. आकाश जेवण आवडलं का? एकदम लग्नासारखं. बर. आणि लग्नावर ना आठवलं आमच्या पल्लूचं पण लग्न करायचं चाललंय. 4-5 मुलं पण आम्ही बघितलंय. मम्मी तू पण ना कुठं पण चालू होती बघ. नाही तसंही तुमची पोरगी खूप हुशार आहे, तिला कोणी पसंत कर. आता तुम्ही पण चालू झालात का? पण मला काय लग्न बिग्न करायचं नाहीये. आधी मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय, मग बघू लग्नाचं. आणि तसं पण तुझ्या लग्नात कलवरी मीच असणार आहे. बघ कसा धिंगाणा घालते ते. कलवरी यावरची अख्ख्या महाराष्ट्रभर कलवरी गाजणार आहे. अरे भावड्या तू इथं? अरे काय अक्षयने लोकेशन पाठवलं होतं आणि ते बी निवड इथलंच निघलं. हो काय?
आकाश तुझ्या ओळखीचा आहे? हो, मित्र आहे ना माझा. बर, आता तरी जेवण जा, ये की मग. नको नको, आता जेवण येतो की परत कधीतरी जेवायला. आता उशीर झालाय. बर बर, ठीक आहे. बर पल्लू, जरा त्यांना निरोप दे, मी यांना फोन करून येते. चालेल. किती उशीर केलाय? आला उशीर काय करू आपण? आजच्यासाठी धन्यवाद बर का. आणि चुकून काय बोलले असेल तर सॉरी. ओ सॉरी बेर काय म्हणू नका, उलट मलाच बरं वाटलं. मी मन मोकळं करून तुमच्या संग बोललो. त्या बाबतीतले हुशार आहे मी. समोरच्याच्या मनातून कसं काय काढून घ्यायचं या पल्लीला बरोबर जमतंय. पण एक विनंती आहे बरं का. बोला की. तुम्ही जसं मला पाहुणचार केला ना तसं तुम्ही पण माझ्या घरी यायचं. हा नक्की. पण जवळात कुठे राहता तुम्ही? अहो कोणाला पण विचारा, पिकअपवाला अक्षय कुठं राहतो, घरी आणून सोडत्या ना. हा, लईच वाट दिसतोय गावात. हा मग विषय आहे का? एकदम पिक्चरच्या सीन सारखं झालंय ना. म्हणजे आपण एकाच दिवसात 2 वेळा भेटलोय. हा ना. हा अक्षयने लोकेशन पाठवलं मला आणि हे देऊन बघतोय तर काय तेवढं सगळं. आता पण न जेवताच जाणार आहे तुम्ही? नाही, आता घरी जाऊनच खाईल की. बरं, सकाळी नंबर नाही दिला म्हणून राग तर नाही ना आला? नाही, म्हणजे एखाद्याची जर काही इच्छा नसेल तर कशाला मागं लागायचं ना. बाकी तुमची मर्जी. आत्ता देऊ का? नाही, म्हणजे जर तुम्ही देत असेल तर तुमची मर्जी. बरं, जेवण नक्की आवडलं ना तुम्हाला? हो हो, लय भारी होतं. बरं निघू का आता? हा. काय बाबड्या, चला की निघू आता. हा हा, तर की जाऊ. चला. बावड्या, चौदारांच्या घरी काय बोलू बोलू चाललं होतं? होय अक्षय, अरे गोलू गोलू म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला? त्या बारके संग काय बोलत होतं कोपऱ्यात नेऊन? होय अक्षय, अरे ते कुठं बारकी, बस मोठी ते बी. अरे तू तरी कुठं मोठा आहेस तवा. होय अक्षय, अरे काय तुला प्रेमाचे धडे मी शिकवलेत. अरे बावड्या, तू प्रेमा धडे शिकवल्यात. अरे पण तूच आयटमगिरी करायला लागलाय आता. होय अक्षय, असं काहीतरी सटल्याकडे बोलायला लागलंय. भाऊ ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर, वनली ड्रायव्हर. पण बावड्या, खरंच तुला ती बारकी आवडायला लागली का रे? अक्षय, कसं आहे माहितीये का, अरे एवढ्या आपुलकीने ना पहिल्यांदा कोणतरी बोलले आणि ह्याला जर आवडली म्हणत असते तर आवडली. मग बाबा तुला आवडली ना, मी तरी खुश आहे बघ. पण आतापर्यंत तुम्हाला प्रेमामध्ये सल्ले देत आला, पण त्याच वाटेवरती आहे ना तू जपून चाल बघत. कारण की अक्षयने आहे ना लय चटकं घाललेली आहेत. बघू आता देवाच्या मनात काय, आपल्याला शिबात काय ते होईल ते होईल. मिनू, हा ऐक ना, मगाशी जेव्हा तू घरी आली होती तेव्हा तो मुलगा कोण होता ग? मी त्याला गावात बघितल्यासारखं वाटतंय, पण तो तुला सोडायला कसा काय आला? काही नाही, त्यांनी सोडलं ना, मग फक्त मी थँक्यू बोलत होते त्याला. फक्त थँक्यू? हा. आणि नंबर काय मी देत होते त्याला? नंबर? हा, केला मी नंबर एक्सचेंज तसा. अरे ते फक्त गरजेला लागलं तर नंतर कधी, आज कसं कामी पडला तो तसं. बरं, एका भेटीत तुला पुढे जाऊन गरज पडणार म्हणून नंबर दिला? मी नाही, मोठी बहीण आहे तुझी मी, आणि 2 पावसाळी जास्त बघितल्यात तुझ्यापेक्षा, त्यामुळे मला नको शिकवा, पुढे जाऊन मदत करेल म्हणून. ठीक आहे, मग तो दुसरा कोण होता बरं? त्याच्यासोबत तुझं पण गुलू गुलू चालू होतं? कोण? का माहित नाही? अरे तो टेम्पोवाला. अगं बाबांनी पाठवलेलं मला सकाळी, काम होतं ना थोडंसं ते मशीनचं, म्हणून गेलेले त्याच्यासोबत मी. बाकी असं काही नाहीये माझं. ठीक आहे. खूप बघितलेत ना तू उन्हाळे पावसाळे? मी पण बघितलेत. हा
आणि तुझीच बहीण आहे मी, कळतं मला. तर तू बघितलंच आहे तर सांगते, तसे माझी पण आजच ओळख झाली ग. जरा बरं वाटलं मला. तुम्ही साधा आणि सरळ बोलणारा माणूस बघितला बघ. आवडायला लागलाय जरा थोडा थोडा मला, पण त्याला मी आवडते का नाही नाही माहित बघ मला. माझं पण सेमच आहे. मला पण जेव्हा सकाळी बघितलं ना तेव्हा जरा असं कनेक्शन वाटलं माहिती का तुझ्यासोबत, म्हणून मला पण आवडायला लागलाय. पण जसं तू माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले तर हसू नको, बरोबर आहे ना माझं? हां, मग सकाळीच भेट झाली आणि संध्याकाळपर्यंत तो आवडायला लागला, बरोबर आहे ना? बरोबर चूक नाही सांगू शकत मी, पण आपल्याला त्यांना आणखी ओळखायला पाहिजे. त्याच्यासाठी ना आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. कसं ओळखणार? उद्या आपण त्यांना भेटूयात, पण त्यांच्या घरी. चालतंय की. उद्या सकाळी ना आपण भवानी मातेच्या मंदिराला जायच्या बहाण्याने त्यांच्या घरी जाऊन येऊ. त्याला पण बोलू? हो हो, म्हणजे आपल्याला कळेल ना ते कसे आहेत ते. बरं चल, खूप रात्र झाली, आता झोपायला जाऊयात, सकाळी उठून निघूयात आपण. ठीक आहे? चाल चल. पल्ली दीदी थँक्यू. अगं 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 थँक्यू. काय सोडायचे असले. दादा ऐका ना, तो पिकअप वाला आगे कुठे राहतो? आपला आकाश. आकाश इकडं पुढं गेलं का उजवीकडं? पण पाहुणे कुठं आणलं तुम्ही? मी कोकडीची. आपल्या कोकडीचे काय? हा. कोणाचे? चौधरी. चौधरी चौधरी कोण? आप्पा चौधरी. आप्पा चौधरींची पोरगी. आप्पांची मुलगी आहे का? मग आणि इकडं काय काम काढलं? ते जरासं आकाशकडे काम होतं ना, तर इथून कसं जायचं? कसं इथं पुढे गेले ना उजवीकडे वळा, दुसरं तिसरं घर त्याच आहे. विचारा तिथं. थँक्यू हा दादा. आकाशचं नशीब लयच जोरावर आहे. एक केलं की एक येत राहते. त्या रोहिणीपासून याला लांब केला आणि आता ही आले. दिसाय बी चांगली रे. पण तो रोहिणीपासून कसं काय लांब केलं? काय बिन का सांगतो, माझ्या बरोबर कमेंट करतो काय? हा श्याम्या, कॉमेडी दरवेळेस नसती कॉमेडी करायची. माणसाला कळलं पाहिजे कधी सिरियस व्हायचं ते. त्या रोहिणीचं आहे ना मीच लांब केली तिला. तिच्या नावाने चिठ्ठी टाकली आकाशच्या टेम्पोमध्ये. माझं काय प्रेम नाही आकाश तुझ्या म्हणून. गेले तर गेले. आकाशच्या आईला त्याला माझी चुलती आहे ना, मला शिव्या बी देता याला. तुला डेंजर माणूस आहे. तुला डेंजर? अरे त्या आकाशचं वाटलं हेच माझं ते. ही पोरगी कोण आहे बघायला पाहिजे. हा चल चल, मला हॉटेलमध्ये चहा पाच. चहा पाच. माझं वाटोळं झालं, तुला चहा प्यायचं. पोरीनं कसं काय वाटलं? आई जेवण तर लय भारी होतं. तुमच्या हातचं जेवण खाऊन ना मला तर खूप आनंद झाला बघा. खरंच बोलतीस का ग? खरंच लय भारी जेवण होतं. कुठं आले होते? आकाशला भेटायला आलत्या का? नाही, आकाशला भेटायला नाही, ते मीनाक्षी आणि मी जरा आई भवानी मातेच्या दर्शनाला जायचं होतं आम्हाला, पण आई मला रस्ताच माहिती नाही. तुम्ही सांगाल का मंदिर कुठे आहे ते? हे काय, हे दोघं आहेत ना, घेऊन जातील. त्या निमित्ताने तरी त्याचं देवदर्शन होईल. घेऊन जा. कधी पाहिलं नाही देवाला तर वागताना. आई काय हटायला लावलीस? मी नसतोय जात, मला वाढ आहे ना घरचं. आपल्या घरी आल्या, त्या दारात आल्या आणि देवीला नाही म्हणतो रे. घेऊन जा. नाही, मी नसतोय जात. अक्षय, अरे गप, जाऊ दर्शनाला. अरे देवीने स्वतःहून बोलवलंय आणि तू असं काय म्हणतोय? अरे राहू दे तुझं नगरचं भाडं, तिकडचं भाडं करू आज. हाय जातो बरं का आम्ही. जाऊ आपण सगळेजण. किती भान हरपून बोलतायत बघ ना ते दोघं. मला तर विश्वासच बसत नाही. कालपर्यंत एकटा होता पावड्या, आज त्याला जोडीदार भेटला. हो ना, मीनाक्षी ही एका दिवसात किती बदलली आहे. एका दिवसात प्रेम होऊ शकतं? एका दिवसात एका क्षणातही प्रेम होऊ शकतं. फक्त काजला ओळखता आलं पाहिजे. मला पण एका दिवसात झालंय प्रेम तुझ्यावर. लईच भारी बोलतो रे तू. तुम्ही प्रेमभंगी लोक कुठून शब्द शोधून आणता रे? तू कौतुक करती, हटाळी करती, तेच कळा नाही. आपण आवाजावरून आरेतुरेवर आलोय. अरे
माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्हाला राग आला का? गप रे, उगाच फॉर्मॅलिटी करू नको. आणि असं पण मैत्रीमध्ये आरे तुरेने आपुलकी वाढते. हे बघ आता तू प्रेम भंगी बी नाही तरी कुठले शब्द शोधायला लागली. शब्द बरोबर पकडतोस हा तू. बर निघायचं का आता? देवीचं दर्शन पण झालंय आणि तुझ्या घरनं टेम्पो घेऊन परत नगरला बी जायचं. चालेल की. ए बावड्या निघायचं का? अरे पुढे जाऊन का जायचंय परत? हो मॅडम चला. काय मग बोलली का? नाही ग, मला आज तिचं काळीज रिकामं करावं लागलं. त्याच्या काळजातून लालीला कायमच काढून तिथं पल्लीला फिट करावं लागलं. काय धंद्या? फोनवर बोललो होतो ते ते तळाबद्दलचं का? हा ते राहुल नमस्ते. बँकेत आहे. कोणत्या बँकेत आहे? रा बँकेत कॉपरेटिव्ह बँक आहे. पॅकेज बिकेज काय तुला? 12 लाखाचं पॅकेज आहे आणि ते PF का काय ते वेगळं. नाही 12 लाख नाही 10 लाख आहे. उगा काहीतरी सांगतात उगा परत पुढे जाऊन बघा प्रामाणिक दिसतोय मुलगा, लगेच सांगितलं. घरी कोण कोण असतो तुझ्या? घरी आई वडील. शेती वगैरे काय आहे का? ते शेत किती आहे? शेती आहे 6 एकर. हे बघा विचार करायसारखं पोरग नाही. बँकेत आहे चांगलं आहे आणि मेन म्हणजे कसं आहे स्वभाव लाखात आहे की नाही. तुम्ही काय एवढा विचार करा ना. अहो आमची पोरगी नक्षत्रासारखी पोरगी आहे आमची, जरा विचार करावाच लागतो. सोडायला आला तुम्ही तर घरापर्यंत सोडायला आला. चल ना उशीर झालेला काय? नाही तुम्ही काय आहे का नाही. आकाशराव तुम्ही? अहो हे चुलत भाऊ आहे माझा. काय हो सांगतो? का? हो काय? आपलं घरातलंच निघालं मग हे सगळं. अरे अक्षा त्यांच्या पोरीसाठी स्थळ आणलं होतं. राहुल